नमस्कार मैत्रिणींनो, मीही तुमच्यासारखी साधीच गृहिणी आहे बरं का. पण या साधेपणामध्ये इतकं काही लपलेलं आहे की माझी ना रोज कधी कधी चिडचिड होते, आरडाओरडा होतो आणि मग स्वतःवरच रडणं होतं. आता हे सगळं का होतं आणि आपल्या गृहिणींची चिडचिड का होते ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर 1 जुलैला मी वजन कमी करण्याचा प्रवास सुरू केला आणि जो 10 दिवसात संपला. पण 10 दिवसामध्ये मी 3 किलो वजन कमी केलं. तर 92 वरून मी आले होते 89.20 ला. तर आपण महिलांची का चिडचिड होते आणि त्यावरती आपण काय उपाय करायला पाहिजे म्हणजे आपल्याला बरं वाटेल ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात आधी तर तुम्ही ना तुमचं एक रुटीन सेट करा की सकाळी तुम्ही किती वाजता उठतात किंवा त्या उठल्यानंतर तुम्हाला काय करायचंय. आता तुमचं काय नियोजन असेल ते असेल, पण त्याआधी रोज तुम्ही सकाळी उठलात ना की स्वतःला अर्धा तास द्या आणि एक्सरसाइज नक्की करा. त्याने ना आपल्या शरीराला आतून छान वाटतं. आता या अर्ध्या तासामध्ये किंवा दिवसभरामध्ये तुम्ही वाचन करू शकतात किंवा छान मस्त ध्यानाला बसू शकतात आणि नाही काही करता आलं ना, 1 कप चहा घ्या आणि मस्त निवांत बसा. याने देखील आपल्या मनाला खूप छान वाटतं. आता दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ना स्वयंपाक करतात त्यावेळेस तुमच्या आवडीचे गाणे ना आजूबाजूला लावा. आपला कितीही मूड खराब असला ना तर गाणे हा इतका छान उपाय ना, त्याने इतकं मनाला छान वाटतं. आता ही गाणी ऐकायची कशी, आधीच तुमचा मूड खराब असेल आणि त्यात तुम्ही सॅड सॉन्ग लावलेत ना तर तुमचा मूड अजून घाण होणार आहे. त्यामुळे जेव्हाही सॅड मूड असेल मस्त असे ढिंच्याक गाणे लावायचे, छान काहीतरी पार्टी बिर्टी सारखे, नाही तर रोमॅन्टिक गाणे तुम्हाला लावायचे आहे. तुम्हाला काय जास्त आवडतं त्याचा विचार करायचा आणि त्या पद्धतीने गाणे लावायचे. बघा तुमचा मूड किती फ्रेश होईल बरं. आणि आता तिसरा पॉइंट सांगते की सतत दुसऱ्यांकडनं अपेक्षा ठेवणं कमी करायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की असं का, कारण ज्या वेळेस आपण एखाद्याकडनं अपेक्षा ठेवतो किंवा आपला विचार एखाद्याला पटेलच असं अजिबात नसतं. घरातलंच घ्या ना, आपल्या घरातले सगळ्यांचे विचार कधी सारखे असतात का? अजिबात नाही. त्यामुळे अपेक्षा कमी ठेवायच्या आहे. जेव्हा आपण एखाद्याशी बोलतो किंवा एखाद्याला काहीतरी सांगतो तेव्हा त्याच्याकडून आपल्याला काही मिळेल ही अपेक्षा ठेवणंच मुळात चुकात आहे, चुकीचं असतं. म्हणजे जेव्हा आपण अपेक्षा कमी करतो ना तर आपल्याला कधीही असं वाईट वाटत नाही. अपेक्षा रहित बोललं ना की माणूस ऑटोमॅटिक समोरच्याशी पण छान वागतो. आता दुसरं म्हणजे आपल्या शरीराच्या आतल्या हार्मोन्सच्या गडबडीमुळे आपल्याला बऱ्याच वेळा चिडचिड होते. त्यामुळे आपल्या आहारामध्ये तुम्हाला मस्त असे ड्रायफ्रुट्स वगैरे जे आहे ते खायला सुरुवात करायची. आता मी काय करत होते, आज आहे दीप अमावस्या, तर या ठिकाणी मस्त अशी रव्याची तयारी करतेय. तर नमस्कार मंडळी, आज आहे दीप अमावस्या आणि गुरुवार पण आहे. उद्यापासून श्रावणाला सुरुवात होतीये. तर आज मी प्रसादासाठी शिरा बनवत होती, तर म्हटलं त्याची रेसिपी पण मी तुमच्यासोबत शेअर करू शकते. तर या ठिकाणी मी ऑलरेडी तूप तापवलं होतं आधी, पण म्हटलं रेसिपी पण शेअर करूयात, तर मग थोडं थांबली होती. तर इथे तूप घालून घेतलंय. एक बाजूला आपलं दूध जे आहे ते गरम होतंय. तर आता दुसरा पॉइंट हा आहे की बऱ्याच वेळा आपण कामं करत असतो आणि आपल्याला सारखं डोक्यामध्ये असतं की माझं काहीतरी राहिलंय, म्हणजे मला हे काम करायचंय, मला ते काम करायचं आहे. हा विचार मुळात डोक्यातून काढून टाका. त्यामुळे आपल्या डोक्यावरती सारखा तणाव येत असतो. त्यामुळे ना तुम्ही काय केलेलं आहे याचा विचार करा, जेणेकरून तुमचं जे डोकं असतं ना आपलं ते शांत व्हायला सुरुवात होते. करून बघा तुम्ही नक्की ह्या गोष्टी. त्यानंतर काय करायचं आहे की कधी कधी आपल्याला असं वाटतं ना की अरे आपण काहीच करत नाही, किंवा घरातला एखादा आपल्याला टोमणा मारून जातं की तू काहीच करत नाही, तुला काय काम असतं. त्यावेळेस बघा तुम्ही तुमची कामाची यादी करा किंवा तुम्ही ती कामं लक्षात आणा. मग तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही दिवसभरामध्ये आज किती कामं केलेली आहे. आपण गृहिणी आहेत म्हणून आपण रिकामटेकड्या असतो का? नाही. त्यामुळे इतर कोणी काही बोलून गेलं ना अजिबात लक्ष द्यायचं नाहीये. त्यानंतर तुमच्या मुलांना, नवऱ्याला तुम्हाला ज्या गोष्टी आवडत नाही त्या स्पष्टपणे सांगायला पाहिजे की बाबा मला हे केलेलं आवडत नाही. नात्यामध्ये संवाद असणं फार गरजेचं आहे. त्याने देखील तुमचं जे आहे ना मेंटली तुम्ही जो स्ट्रेस असतो तो कमी होतो. आता लहान मुलं आपल्या घरात असतील तर छोटे मोठे कामं तुम्ही त्यांना सांगू शकता. जसं की आपण जेवायला बसतो त्यावेळेस तुम्ही ताटं घेऊ लागा, ग्लास घेऊ लागा, या सवयी लावणं गरजेचं आहे. त्यामुळे आपला पण थोडासा कामाचा त्रास जो आहे तो कमी होतो आणि त्यामुळे चिडचिड पण आपली जी आहे ना ती
कमी व्हायला सुरुवात होते. आता कधी कधी आपण काय करतो ना, की आपल्यापेक्षा वयाने मोठी माणसं असतील ते आपल्याला सांगत असतात, हे कर ते कर, खूप सगळं काम सांगत असतात आणि कधी कधी आपलं शरीर रेडी नसतं, आपलं मन रेडी नसतं. अशा वेळेस त्यांना एकतर तुम्ही सांगा की तुम्हाला ते करायचं नाही आहे, किंवा समजा तुम्हाला त्यावेळेस करायचं नसेल तर त्यांना ऍटलिस्ट एवढं सांगा की मी नंतर करते. थोडंसं मनाचं पण आपण ऐकायला शिकायला हवं. बऱ्याच वेळा कधी कधी असं होतं ना, की घरातली माणसं आपल्या मनाचा विचार करत नाही, ते फक्त त्यांच्या गरजांचा विचार करता. त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळे निर्णय आपल्या हातात असतात, की आपण हो म्हणायचं आहे की नाही म्हणायचं आहे. त्यामुळे हळूहळू गोष्टींना ना थोडंसं नाही म्हणायला आपण शिकलं पाहिजे. आता आपण चिडचिड करते म्हणून आपण वाईट आहे का? अजिबात नाही हो. आपण मनाने थकलेलो असतो म्हणून आपली चिडचिड होत असते. त्यामुळे ना स्वतःला समजून घ्या. मी एवढी एक्सपर्ट नाहीये, पण ह्या गोष्टी मी स्वतःवर ट्राय केल्या आहे आणि माझी बऱ्यापैकी चिडचिड जी आहे ती कमी झालेली आहे. म्हणून मी तुम्हाला आज विचारते, कधी तुमचं मन थकलंय का हो? कधी तुम्हालाही असं वाटतं का की सगळे बिझी आहे आणि आपणच हरवलोय, आपल्याकडे कुणासाठी वेळ नाहीये? तुम्ही गृहिणी आहात, पण त्याच्या आधी ना तुम्ही देखील आहात. त्यामुळे तुम्ही तुमचा विचार करणं म्हणजे स्वार्थी होणं असं अजिबात नसतं. तर चिडचिड थांबायची असेल ना तुम्हाला, तर तुमच्या मनाचं ऐकायला शिका आणि मस्त स्वतःला थोडाफार वेळ द्यायला शिका. छोट्या छोट्या गोष्टी ह्या करायला सुरुवात करा. एकदम बदल होत नसतात, त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा. तुम्ही देवपूजा देखील करू शकता, त्याने देखील मनाला खूप छान वाटतं. आणि आजचा जो हा व्हिडिओ आहे हा तुमच्या मैत्रिणींना देखील तुम्ही सेंड करू शकतात, की अशा गोष्टी केल्याने तुमचा जो आहे तो त्रास कमी होऊ शकतो. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्ही तुमचा स्ट्रेस कमी करायला काय करतात, किंवा तुम्हाला देखील असा कधी स्ट्रेस येतो का, तर ते आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगा. तर या ठिकाणी गुरुवारची पूजा झाली आहे आणि मी नैवेद्य वगैरे ठेवला आहे. तर भेटूया लवकरच. तुमच्यासाठी मी अजून तुम्हाला काही कशावरती व्हिडिओ हवा असेल तर ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. नक्कीच मी त्यावरती पण व्हिडिओ बनवेल. भेटूया लवकरच पुढच्या अजून एका छानशा व्हिडिओमध्ये. बाय.